15 ऑगस्टला अर्थात आज स्वातंत्र्य दिनी माझ्या घरी चिकन पार्टीचं आयोजन आहे। मुख्यमंत्र्यांनी माझ्या घरी आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी व्हावं असं म्हणतायत इम्तियाज जलील। फेसबुक पोस्ट मधून त्यांनी मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलेलं आहे। या सगळ्या विषयी बोलण्याकरता स्वतः इम्तियाज जलील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। आज तुम्ही या ठिकाणी जी बंदी घालण्यात आलेली आहे, खरं तर मांस विक्री बंदी आहे, याविषयी मात्र स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना तर निमंत्रण देत आहे या पार्टीचं, पण त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच्या आयुक्तांना सुद्धा पार्टीचं आमंत्रण दिलं जात आहे। जलील जी, सर्वप्रथम तर मला सर्व देशवासियांना हे सांगायचे आहे की आज स्वतंत्र दिन आहे, इंडिपेंडेंस डे आहे आणि त्याच्यासाठी माझ्या वतीने एक संदेश आहे कि जमी पर घर बनाया है मगर जन्नत में रहते हैं, हमारी खुशनसीबी है कि हम भारत देश में रहते हैं। महशर आफ्रिदीचा हे शेर आहे आणि त्या अनुषंगाने मी सर्व देशवासियांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आणि हे जे सरकारमध्ये नवीन अंग्रेज आलेले आहे, जे तुगलकी फरमान जारी करत आहे की कोणत्या दिवशी कोणाला काय खायचं नाही खायचं, आम्ही कशा हे बंद ठेवणार आहे, हे जे डिक्टेटरशिप सारखा जे ऍटिट्यूड सरकारमध्ये आलेला आहे आणि त्यांना बघून त्यांच्या खालते जे आयुक्त आहे, हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये डिसिजन घेण्यात आलेला आहे का नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारचं डिसिजन आहे का नाही आहे, तर हे कोण आयुक्त आहे असे 8 ज्ञानी आयुक्त ज्यांनी हे निर्णय घेतला की नाही माझ्या जिल्ह्यामध्ये माझ्या शहरामध्ये आम्ही हे दुकानं आज बंद ठेवणार आहे। पण त्याच वेळी त्यांना हे सांगायचं आहे की नाही तुम्ही खाऊ शकता, मग मी कुठून आकाशातून हे आणायचे आहे का? आणि तुम्ही कोण आहे हे ठरवण्यासाठी की इम्तियाज जलील असो किंवा महाराष्ट्रातला कोणताही माणूस असो की त्यांनी काय खायचं, कधी खायचं, कुठे खायचं, कसं खायचं, हे निर्णय मी घेणार आहे, खाणारा माणूस घेणार आहे का तुम्ही घेणार आहे? आणि तुम्हाला हे अधिकार कोणी दिलेला आहे? मग तुम्ही मला हे सांगणार आहे की नाही काही उत्सव आहे, काही हिंदू धर्मीयांचा, मी त्याचा आदर करतो, मी त्यांना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। मग याच्यासाठी असेल तर महाराष्ट्र सरकारने पॉलिसीचे डिसिजन घ्यायला पाहिजे होतं। फक्त 8 जिल्ह्याचे आयुक्त इतके ज्ञानी कसे झालेले आहे की त्यांना असं वाटलं की नाही आपल्याला महाराष्ट्र सरकारमध्ये आपल्याला आपल्या नेत्यांना खुश करायचं आहे म्हणून आम्ही हे फरमान जारी करतो, आणि त्यांनी तसं केलेलं आहे। याचा विरोध दर्शवण्यासाठी मी आज पार्टी ठेवली होती, मुख्यमंत्र्यांना निमंत्रण दिलेले आहे आणि हे ज्ञानी 8 आयुक्तांनाही निमंत्रण दिलेले आहे। ते आले तर बरं, नाही तर आपले कॅमेरामॅन फोटो जे रिपोर्टर आहे त्यांच्यासोबत बसून मी चिकन बिर्याणी आणि मटन खोरमाचं आयोजन केलेलं आहे, आम्ही सोबत बसून खाऊ। आणि फक्त एक संदेश द्यायचा आहे की अशा प्रकारचे फालतू धंदे बंद करा। जग कुठे चाललेलं आहे आणि आपण काय करत आहे, कुठे काय करत आहे याच्या बाबतीत काहीतरी विचार करा। हा नियम 1988 ला लागू करून घेण्यात आलाय, किंबहुना 1988च्या एका कायद्याचा आधार घेत घेण्यात आलेला आहे असा खरं तर दाखला दिला जातो। याकडे तुम्ही कसं पाहताय? काय आहे की काल मी एक भारतीय जनता पार्टीच्या एक मोठ्या नेत्यांना ऐकत होते की ते नाही काँग्रेसवाल्यांनी ते तसं केलं होतं। मग मुख्यमंत्र्यांनाही मी ऐकलं की तेही म्हणत होते ते हे जे निर्णय होता ना ते काँग्रेसवाल्यांनी घेतलं होतं, ते वेडे होते। म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपण ही वेळेपणा करायचं। समजा 1988 मध्ये काँग्रेसवाल्यांनी असा निर्णय घेतला होता, मग लोकांनी त्यांना घरी बसवलं ना, अशा प्रकारचं तुम्ही फालतू हे करत आहे। मग त्याने लोकांना असं वाटलं की आपण काही ज्ञानी लोकांना आपण सत्तेमध्ये बसवू करके, तर तुम्हीही अशा प्रकारचे फालतू धंदे करत असते काँग्रेसवाल्यांनी केले आणि हे भारतीय जनता पार्टी आणि सत्तेमध्ये बसलेल्या लोकांचं असं झालेलं आहे की जे मुद्दा आला की ते तुरंत जातात कुठे की नाही जवाहरलाल नेहरूंनी असं केलं होतं, मग काँग्रेसनी केलं होतं म्हणून आम्ही करत आहे। मग त्यांच्यात आणि तुमच्यात फरक काय आहे? तुम्ही सत्तेतून बाहेर व्हा आणि त्यांना बसवा, त्यांचं तुम्ही सगळं फॉलो करत असेल। तुम्ही विचार करण्याची आवश्यकता आहे की 1988 मध्ये हे निर्णय घेण्यात आला असेल तर काय सर्कमस्टान्सेस होते। आता 25-30 वर्षानंतर तुम्ही हे सगळे निर्णय तुम्ही काय बदलणार का नाही बदलणार आहे? आज चायना कुठे चाललेला आहे आणि आपण हेच फालतू गोष्टीमध्ये राहिलेले आहे की नाही इम्तियाज जलील आणि महाराष्ट्राची लोकांनी काय खायचं,
कधी खायचं, कसं खायचं, कुठे खायचं, हे निर्णय जे आहे ना, हे आमचे आयुक्त ठरवतील. आज पोलीसवाले जे आहे ना, त्यांच्याकडे काही काम नाही. लॉ अँड ऑर्डरचा काही मुद्दा राहिलेला नाही आहे. हम्म. जे चोऱ्याच्या घटना घडत आहे, जे लॉ अँड ऑर्डरचा इश्यू आहे ते नाही. ते आज शहरामध्ये फिरत असणार आहे, की कुठे कोणत्या खाटीकांनी आज दुकान उघडलेली आहे, ते मांस विकत आहे का, ते चिकन कापत आहे का, कुणाला विकत आहे का. हे सगळे जे मुद्दे आहे ना, ते खूप म्हणजे हे सिम्बॉलिक जेस्चर हे जे महाराष्ट्र सरकार करू लागले ना आहे ना, त्यांचा खरा उद्देश एक आहे, की जे मेन मुद्दे आहे, मुख्य मुद्दे जे महाराष्ट्राच्या समोर आहे, ते शेतकऱ्यांचं असू शकतात, हम्म. ते बेरोजगारीचं असू शकतं, ते महागाईच्या बाबतीत असू शकतात, लाडली बहिणींना कशा प्रकारे आपण भ्रष्टाचार त्यांचा लाड करून आपण त्यांना जे पैसे वाटले होते इलेक्शनच्या वेळी, आता सांगत आहे की आम्ही ते एक घरामध्ये 4-4 आम्ही बहिणीला पैसे दिलेले आहे एका घरामध्ये. मग तिचं वय इतकं मोठं झालं होतं, आम्ही तिला दिलेले आहे. काही पुरुषांनी महिलांचं नाव करून आपल्या खिशात पैसे टाकलेले आहे. हे सगळे भ्रष्टाचाराचे पैसे होते की डायरेक्टली आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. आता आम्ही तुम्हाला इनडायरेक्टली लाड करून तुम्हाला हे पैसे देत आहे. इलेक्शन संपल्यानंतर आम्ही सगळं स्क्रुटिनी करू. मग हे पैसे कुणाचे होते याच्या बाबतीत काहीतरी चर्चा होण्याची आवश्यकता आहे का नाही आहे, काही अकाउंटेबिलिटी होण्याची आवश्यकता आहे का नाही आहे. आपल्याला माहित असेल कशा प्रकारचे कॅटवॉक करत होते देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि आपले अजित पवार साहेब पुण्याच्या कार्यक्रमामध्ये. जसं कॅटवॉक करतं ना ते ब्युटी जे ब्युटी शो होतं, फॅशन शो होतं, तर तशा प्रकारे हे हॅलो हाय 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 करूनच त्यांना. इलेक्शन संपलं तर त्याच्यामध्ये काय त्रुटी होती आता ते सगळं काढू लागलेलं आहे. इलेक्शनचा जिंकलं ना, तुमचा जे उद्देश होता ते तुम्ही साध्य केलेलं आहे. आता जे आपला मुख्य मुद्दा काँग्रेस पक्षाचे राहुल गांधीने काढलं वोट चोरीचा, ते वोट चोरीचा मुद्द्याला कसा आपण डायव्हर्ट करता येईल हे कमिशनर काहीतरी जी.आर. काढा आणि लोकांना त्याच्यामध्ये व्यस्त करा. आता मी जे बोलत आहे फक्त इम्तियाज जलील बोलत आहे असं नाही आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही सामान्य माणसाला तुम्ही विचारा की बाबा हे जे तुम्ही करत आहे, महाराष्ट्र सरकार हे जे करत आहे, हे आयुक्तांनी जे निर्णय घेतलेला आहे ते खरं आहे का खोटं आहे. बहुतेक भारतीय जनता पार्टीचे असू द्या किंवा एकनाथ शिंदे साहेबांचे असू द्या, अजित पवार साहेबांचे असू द्या, त्यांचेही समर्थक म्हणतील नाही हे फालतू धंदे हे करत आहे. कॅमेऱ्यावर ते वेगळं बोलणार, पण कॅमेरा बंद करा आणि त्यांना विचारा की बरोबर आहे का, तर ते म्हणते वेळ झालेले आहे सगळे लोक. अगदी म्हणजे तुम्हाला असं थेट म्हणायचं आहे की लाडकी बहीण योजना यात झालेला गोंधळ किंवा मग वोट चोरीचा जो काही आरोप होतोय या मुख्य प्रश्नांना बगल देण्यासाठी म्हणून हे सगळे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. या सगळ्या मुद्द्यांना पुन्हा एकदा वाचाफुल्ली जातीये. काँग्रेसवाल्यांनी तर वोट चोरीचा आरोप केला आहे. मी तर मुर्गी चोर म्हणणार आहे हे सगळ्यांना. आज मुर्गी चोरून ते आपल्या घरामध्ये मटण नाही विकायचं, मुर्गी नाही विकायचं, हे सगळं मी खाऊ शकतो, तुम्ही पण खाऊ शकता. मग हे ज्ञानी लोकांना हे विचारायचं आहे, मग मी आज खाऊ शकतो तर मी कुठून आकाशातून आणायचं आहे का. हे विकणारे कोण लोक आहे. काही अंबानी आणि अदानीचे काही हे तो मटणाची दुकान नाही आहे, काही चिकनची शॉप्स त्यांनी उघडून ठेवलेली नाही आहे. हे गोरगरीब लोक आहेत आणि दुसऱ्या जातीचेही लोक आहे, फक्त याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे आहे असं नाही आहे. आणि एक गोष्ट मी सांगतो की दररोज इम्तियाज जलील चिकन बिर्याणी आणि मटन खोरमा हे खात नाही. जेव्हा काही विशेष दिवस असतात, जेव्हा आपल्याला त्या दिवसाचं सेलिब्रेशन करायचं असतं, तर त्या दिवशी आमच्या घरामध्येही अशा प्रकारचे जेवण तयार होतात. आणि आज जे दिवस आपण साजरा करत आहे कोणत्याही सणापेक्षा, चाहे ते ईद असू द्या, दिवाळी असू द्या, दसरा असू द्या, गणपती असू द्या, कोणत्याही सणापेक्षा सर्वात मोठा सण कोणता आहे तर आज आहे. ते कोणता सण आहे ते इंडिपेंडन्स डेचा आपण उत्सव साजरा करत आहे. आणि त्या इंडिपेंडन्स डेच्या दिवशी तुम्ही मला हे सांगणार आहे की नाही तुम्हाला हे करायचं ते नाही करायचं आहे. म्हणून मला त्यांना बोलवून जेवण करताना मला ते आयुक्तांना फक्त हे समजून सांगायचं आहे की साहेब आपल्याला इंडिपेंडन्सचा अर्थ कळतं का, फ्रीडमचा अर्थ कळतं का, लोकशाहीचा अर्थ कळतं का आपल्याला, का आपण असंच प्रकारचा डिक्टेटर टाइप ऍटिट्यूड आपण घेऊन महाराष्ट्र सरकार ला खुश करण्यासाठी अशा प्रकारचे निर्णय घेणार आहे. अगदी म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रात लोकशाही उरलेली नाहीये.
तुम्ही मला सांगा ना, याला लोकशाही म्हणतं का? हं. तुम्ही मला सांगा की या राज्यामध्ये काही प्रमुख मुद्दे आहे का नाही आहे की ज्याच्या बाबतीत आपण आज चर्चा करू शकलो असतं. हं. आणि समजा याच्या बाबतीत महाराष्ट्र सरकारने काही पॉलिसी डिसिजन घेतलं असतं तर मी मान्य केलं असतं की बाबा आज काही एका धर्माचा काही सण आहे, त्योहार आहे, त्याचा आदर करण्यासाठी आम्ही हे केलेलं आहे. हं. मग त्यांची भावना दुखू नये म्हणून आम्ही हे तर चिकनची आणि मटनची दुकानं हे बंद करत आहे. आता मी मुख्यमंत्र्यांना आपल्या मार्फत आवर्जून हे सांगू इच्छितो की मुस्लिम समाज दारू पित नाही. आता आमचे फक्त 2च सण असतात, 2च फेस्टिवल्स असतात, एक ईद उल अझा आणि ईद उल फित्र. आणि जेव्हा मुस्लिम समाज दारू पित नाही तर मुख्यमंत्री हे निर्णय घेणार आहे का की एका वर्षामध्ये मुस्लिम समाजाचे 2 सण येतात, 2 उत्सव येतात, त्या दिवशी आम्ही सगळं दारूची दुकानं बंद ठेवणार आहे. मग त्यांची भावना असेल, त्यांची भावनाचा तुम्ही आदर करत असेल तर मुख्यमंत्री साहेब आमचीही भावना आहे, आम्हीही महाराष्ट्रीयन आहे, आम्हीही मराठी महाराष्ट्रीयन आहे, आमची ही भावनाचा आदर करून तुम्ही आज निर्णय घ्या आणि सांगा की आम्ही ईदच्या दिवशी ही दारूची दुकानं बंद ठेवणार आहे. दारूची दुकानं सगळं खुली, मटका, गांजा, चरस विकणारे सगळं खुले, पण बिर्याणी तुम्ही खाऊ शकत नाही. अगदी. दुकान आम्ही बंद ठेवणार आहे. हे काय लॉजिक आहे? हे सगळं ज्ञानी लोकांनी ते जे 8 आयुक्त आहेत त्यांना भारतरत्न देऊन त्यांच्याकडून एक आपण प्रश्न विचारावा की बाबा इतकं इंटेलेक्ट आपल्यामध्ये जे आलेलं आहे ते कुठून आलेलं आहे आणि तुम्ही साध्य काय केले हे दुकान आज बंद ठेवून? अगदी. इम्तियाज जलील, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आमच्याशी खरं तर संवाद साधलात या सगळ्या मुद्द्यावर. थेट आव्हान दिलेलं इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारला ईदच्या दिवशी तुम्ही मद्याची दुकानं, विक्री ही बंद ठेवणार का, दुकानं बंद ठेवणार का, असा सवाल करतायत इम्तियाज जलील. इतकंच नाही तर आयुक्तांवर सुद्धा कडाडून शब्दात टीका देखील करताना दिसत आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.